नमस्कार मित्रांनो, मी रोहन TRP ब्लॉग एडिशन तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला. फुल फॅमिली आहे. स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत. आणि सकाळी मी निघालेलो ॲक्च्युली ट्रॅव्हल करून 5:30ला निघालो घरातून. आणि आता पोचलो आहोत पुणे सोलापूरला. तर इकडे एक छानशी आता मिसळ आम्ही खाणार आहोत. जोगेश्वरी मिसळ शॉप, म्हणजे आम्हाला इथे जोगेश्वरी मिसळ आम्हाला दिसली आहे. आम्ही विचार केला चला मिसळ खात आम्ही आता पुढे नाश्ता करत ट्रॅव्हल करू. सो आता आपण बघूया आपण ही मिसळ कशी आहे ती. लेट्स गो. सो आता मिसळ आलेली आहे आपली. मस्त असे 2 पाव मिसळ, मिसळमध्ये कांदा, शेव आणि मूग, दही आणि कांदा. टेस्ट बघ. एकदम झणझणीत. मस्तपैकी अशी जोगेश्वरी मिसळ खाल्ल्यानंतर आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. मिसळ एकदम मस्त होती, 1 नंबर होती. कशी वाटली मम्मी? झणझणीत छान होती ना. तर मी थोडीच म्हणजे एकदम तिखट पण नाही घेतलेली, कारण नंतर प्रॉब्लेम येईल प्रवासामध्ये. त्याच्यामुळे मस्त अशी मीडियमच. सो आता इथून निघाल्यानंतर आता आम्हाला दाखवत आहे 278 किलोमीटर आमचं बाकी, म्हणजे 450 होतं डोंबिवलीवर. आता 278 किलोमीटर बाकी. आता आम्ही आहोत पुणे सोलापूर एक्सप्रेस हायवेला. हा एक बोका आमच्यासोबत आहे. ऍक्च्युली आम्ही आणणार नव्हतो, ठेवलेलं याला काल रात्री आम्ही डे केअर मध्ये, सॉरी पेट केअर मध्ये. तेच झालं. तर बिचाराने रात्री खूप त्रास दिला त्यांना. ते बोले घेऊन जा तुमचा, ठेवू नका इकडे. काय बघ बेस. तर आता माझ्या बघताय आता हे आम्ही हॉटेल बुक केलंय, हॉटेल विकास पॅलेस. म्हणजे थोडं एव्हरेज आहे. बघूया आता सर्विस कशी असेल यांची. पण आम्ही आता आतमध्ये चेक करून आलो तर मस्त आहे, म्हणजे थोडंफार ठीक आहे, थोडं पण हे नाही. ओके, हा आहे हॉटेल एरिया. जो आम्ही इकडे तर राहत आहोत. ही आमची रूम, इथे वॉशरूम आहे आणि इथे हा रूम आहे पूर्ण असा छोटासा. बस. तर आता आम्ही थोडं फ्रेश होऊन निघणार आहोत महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. ॲक्च्युली सीन असं झालं की स्कायचं येण्याचं इथे नव्हतं, म्हणजे आम्ही त्याला ॲक्च्युली काल डे केअरमध्ये सोडलेलं. डे केअर काय पेट केअर बोलतात ते. सो सीन असं झालं की तो तिकडे राहतच नव्हता. आम्ही रात्रीला 12 वाजता घेऊन आलो पुन्हा. तो त्यांच्याकडे राहायला मागत नव्हता, आवाज करत होता. मग त्याला घेऊन यावं लागलं. त्याच्यामुळे सीन असं झालं की हॉटेल्स जे पेट फ्रेंडली असतं ते भेटले नाही आम्हाला. आणि आता जे भेटलं आहे त्याच्यात आम्ही ॲडजस्ट करतो. आणि हॉटेल जसं बघायला गेलं चांगलं आहे, म्हणजे राहण्यापुरती तरी मस्त आहे. तर बघू, आता थोडा वेळ आम्ही रेस्ट करू आणि मग निघणार दर्शन घेण्यासाठी. 1 hour later. तर आता फ्रेश होऊन आम्ही निघालो आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये दर्शन घेण्यासाठी. पण त्याच्या आधी घेणार आहोत थोडंसं जेवून, नंतर घेणार आहोत दर्शन. तर आता आम्हाला इथून दाखवत आहे, अर्धा तास दाखवत आहे, म्हणजे 40 किलोमीटरपर्यंत आहे. तर आता बाकीचे पब्लिक नेहमीप्रमाणे गेले जेवायला. मी आता थांबलोय स्काय सोबत. मी नंतर जाईन थोड्या वेळाने, ही आमची ड्युटीच असते. काय स्काय भाऊ? हां, बोला काहीतरी आपले कालचे प्रताप सांगा जरा लोकांना. तर आज आमचं पूर्ण दर्शन असणार अक्कलकोटचं असणार आहे, म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं. त्याच्यानंतर आम्ही उद्या जाणार आहोत पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी, आणि मग जाणार आहोत तुळजापूरला. सो ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला फक्त दाखवणार आहे अक्कलकोट, म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांचं मठाचं दर्शन. आणि मग बाकीचे व्लॉग आपण डे बाय डे वेगवेगळे करणार आहोत. ओमी आणि मम्मी पप्पांचं जेवण झालेलं आहे, पप्पा पण जेवण झालेलं आहे. तर आता माझी वाट बघतात, कारण मी आत्ता स्कायला बसून म्हणजे पूजा केली तिकडे, आणि आता मी आता जेवण घेतो फटाफट, कारण तर माझ्यामुळे यांना लेट होणार सगळ्यांना. तर मस्तपैकी असं जेवण झालेलं, फटाफट जेवलो, कारण आम्हाला फटाफट आता निघायचं आहे.
तर जेवण टेस्टी आहे. कधी इथे आलात तर या हॉटेलला नक्की भेट द्या. गृहलक्ष्मी प्युअर व्हेज हॉटेल. व्हेज हॉटेल आहे पण मस्त आहे, टेस्टी आहे. तर संध्याकाळच्या 5:30 वाजता आम्ही पोहोचलो आहोत अक्कलकोटला प्रॉपर, म्हणजे मठाच्या जवळच आहोत, आजूबाजूच्या परिसरात आहोत. आणि मी आणि स्काय थांबलो आहोत गाडीमध्ये आणि मम्मी पप्पा पूजा ओमी गेले आहेत दर्शनासाठी. सो ते गेल्यानंतर मी जाणार मग दर्शनासाठी. बाकी फॅमिली मेंबरचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मी आलो दर्शनासाठी इकडे. पण भरपूर गर्दी होती ह्या सीझनला, असं ऐकलं की भरपूर गर्दी असतेच. दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ सभामंडपातच वेळ घालवला. श्री दत्तात्रयाचे 4थे अवतार म्हणून गणले गेलेले श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य 22 वर्ष समाधी काळापर्यंत या वटवृक्षाखालीच होते. याच वटवृक्षाखाली त्यांनी आपल्या ऐतिहासिक अवताराची समाप्ती केली. दर्शन घेऊन झाल्यानंतर थोडा वेळ मार्केटमध्ये फिरलो आम्ही, थोडी खरेदी केली, प्रसादी घेतली आणि मग निघालो घरी जाण्यासाठी. सो मित्रांनो, फायनली आम्ही आता पोहोचलो आहोत आमच्या हॉटेलवरती. यायला भरपूर लेट झाला आम्हाला. दर्शन व्यवस्थित झालं, फक्त एवढंच की थोडी गर्दी होती या सीझनला सुद्धा. बऱ्यापैकी मी शूट करण्याचा प्रयत्न केला, जेवढं होऊ शकलं तेवढं, शक्य झालं तेवढं. आणि काय काय ठिकाणी अलाव नव्हतं शूट करायला, सो ते नाही केलं. सो आता आम्ही आलो आहोत आमच्या हॉटेलवरती आणि उद्या जाणार आहोत पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी. तर तो ब्लॉग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तो ब्लॉग, ह्या ब्लॉगचा एंड आता आपण इथेच करूया, कारण हा मस्त एंड आहे. हा म्हणजे व्यवस्थित याचा एंड होतो इथे, कारण नाही तर मग हा ब्लॉग भरपूर मोठा होईल जर मी पंढरपूर पण दाखवला तर. सो या व्हिडिओचा एंड आपण इथेच करूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर म्हणजे नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुढे अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.